नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव उमप कोचिंग क्लासेस संचालक आज तुमच्या समोर घेऊन येतो आहे ओसीएम चे वेटेज किती चॅप्टर आहे, कोणकोणते चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरला मार्क्स कसे कसे डिस्ट्रीब्यूट केले आहे। तर आता 14 तारखेला 14 फेब्रुवारी 2026 ला जो तुमचा ओसीएम चा पेपर होणार आहे त्या पेपर मध्ये टोटली 8 चॅप्टर राहणार आहे। पहिला जो चॅप्टर आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा 7 मार्कासाठी येणार आहे। दुसरा चॅप्टर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट हा 12 मार्क्ससाठी येणार आहे। एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हा 5 मार्कासाठी येत आहे। तसाच सगळ्यात मोठा आणि वेटेज असलेला चॅप्टर म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस, ज्याच्यावर सगळ्यात जास्त मार्क आहे 20 मार्कासाठी हा बिझनेस सर्व्हिसेस चॅप्टर येत आहे। नंतर पाचवा आणि महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे इमर्जन्सी मोड ऑफ सर्व्हिसेस हा 7 मार्कासाठी येणार आहे। 6वा चॅप्टर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस हा सुद्धा 7 मार्कासाठी येणार आहे। 7वा चॅप्टर कंझ्युमर प्रोटेक्शन हा सुद्धा 7 मार्कासाठी येणार आहे। आणि शेवटला आणि महत्त्वाचा म्हणजे मार्केटिंग हा चॅप्टर 15 मार्कासाठी येणार आहे। मग आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टर पैकी हेनरी फेयोलचा प्रश्न 8 मार्कामध्ये येऊ शकतो का? तर वास्तविक पाहता जरुरी नाही। 8 मार्कापैकी 8 मार्काचे प्रश्न हे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवरून 4थ्या आणि 8व्या चॅप्टर मधूनच येत आहे। जसं की 4थ्या चॅप्टर मध्ये इन्शुरन्सचे प्रिन्सिपल आहे, टाइप्स ऑफ बँक्स आहे, त्याच्यानंतर रोड ट्रान्सपोर्ट आहे हे येऊ शकते। मार्केटिंग मध्ये टाइप्स ऑफ मार्केट आहे, त्याच्यानंतर 7Ps आहे। असे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।